फॅमिली गेस करा आज मी कुठे जातो आणि आज कोण आहे माझ्यासोबत. गेस करा. तुम्हाला थंबनेल बघून कळलं असेल की आज कुठे जातो आणि आज माझ्यासोबत कोण आहे. सो माझ्यासोबत आज आहे. नमस्कार फॅमिली. सो आज मी जातो आहे गावी इलेक्शनसाठी आणि आज माझ्यासोबत आहे माझी मम्मी. सो तिला भेटूया. मम्मी हाय कर फॅमिली, हाय कर. सो आज आम्ही जातो आहे गावी इलेक्शनसाठी. मम्मी इथे राहते पण मम्मीचा आपलं वोटिंग आय डी म्हणजे वोटिंग गावचंच आहे. सो तर जातो आहे गावी. संध्याकाळी परत येणार आहोत. आपल्या यानेच जाणार आहोत रेल्वेने. आता सकाळच्या वाजता 5 जातो आहे. आपल्या मानपाडा जातो आपण डोंबिवलीला. तिकडे आपले रत्नागिरी दिवा सावंतवाडी पकडायचे सकाळची. मग आज अजून काही काढलं नाही वोटिंग आय डी, काढायचं अजून टाईम आहे. सो आज जाऊया. पप्पा येणार आहेत पण ते नंतर म्हणजे कामातून निघून येणार आहेत. सो आपण पुढे जातो आहे. आज मम्मीला पहिल्यांदा घेतलं मी माझ्या ब्लॉगमध्ये. सो बघायचा सगळा ब्लॉग. सो आता पोचलो आहे आपण डोंबिवली स्टेशनला. बस काय भेटणार नाही म्हणून आता रिक्षाने आलो. मम्मी पण सोबत आहे. तर जाऊया तिकीट काढूया आणि मग डोंबिवलीचा दिवावर आपली सावंतवाडी ट्रेन. सो चला. फुल गर्दी इकडे, फुल गर्दी आहे तिकीट काढायला पण. सो आता तिकीट काढलेली आहे. आता जातो आहे डोंबिवलीवरनं देवाला. तिकीट काढलेलं आहे. तुम्ही कधी पण तिकीट काढून प्रवास करा. मम्मी येते. मम्मीला थोडा आपल्या गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे. गुडघे दुखतात. मम्मीला गुडघे दुखतात त्याचा प्रॉब्लेम आहे. सो ते हळू चालते. 1 मिनटं. सो आता जातो आम्ही दिव्याला. दिव्यावरनं आपली ट्रेन. सो आता आलेलो आहे. आपली ट्रेन पण आली आहे दिव्याला जायला. तेच आपली ट्रेन. दिव्याला पोचलेलो आहे आणि मम्मीसोबत आहे. मम्मीला या सिडींची खूप भीती वाटते आपल्या आहेत ना. सो मम्मी फक्त पाय ठेव काय नाही होत. हां, मम्मीला याची खूप भीती वाटते सिड्यांची. आपले इलेक्ट्रिक असतात ना आपलं एलिव्हेटर त्याची. सो आता जातोय वरती. सो आपली सावंतवाडी दिवा आपली रेल्वे आपली इथं 8 नंबरला आहे. सो जाऊया. इथून खाली जातो आता. फुल गर्दी आहे ट्रेनला. A few moments later. आज फुल गर्दी आहे. सगळे निघाले गावी जायला. फुल गर्दी, पॅक झाली गाडी. फुल गर्दी, फुल पॅक झालेलं आहे. फुल पॅक झालेली गाडी. त्या दिवशी जास्त गर्दी आपल्याला शिमग्याला भेटेल 1-2 तारखेला. सो फुल गाडी पॅक आहे. फुल पॅक झालेली आहे गाडी. चला पुढे चला. जाम गर्दी उठवा दे ना. ये तू आता तुला घेता ये मी मांडीवर बसलो का. फुल गर्दी आहे. पाठी बघा तुम्ही. फुल गर्दी एकदम. आज सही इलेक्शनला आली, सही गर्दी एकदम. आम्ही पण आलो इलेक्शनला. जाऊया. फुल गर्दी एकदम पाठी. सगळ्यांना जाऊ दे. फुल गर्दी. सगळी गाडी माणगावलाच उतरलेली आहे. अर्धी गाडी माणगावला खाली होते. फुल तिकडे बघितलं सगळे जास्त आले. खूप गर्दी आहे. आता जातो आहे बसस्टॉपला, माणगाव बसस्टॉप. गाडी बघून त्याचं पूर्ण रांग लागल्या गाड्यांची. खूप ट्रॅफिक आहे. सगळे इलेक्शनला आलेत. आम्ही पहिले इलेक्शनला जातो. रिक्षाच नाहीत. रिक्षा संपल्या एवढी गर्दी झाली माणगाव स्टेशनला.
तो आता चालत जातो आहे बस स्टॉपला, तिथून रिक्षा फुलं ट्रॅफिक लागलं आहे. चालत जातो आहे बस स्टॉपला. माईकची चार्जिंग पण उतरले. सो आपला हा एअरपोर्टच आपलं माईक आहे. आता गर्दी खूप होते ना. हा ना, ट्रेनला गर्दी. मम्मीला बसायला पण भेटलं नाही एवढं, थोडंसं भेटलं, मला तर भेटलंच नाही. ठीक आहे, आता काय जाऊया पोचतात बस स्टॉपला, तिथून आपली टमटम जाऊया यायला. आपली माणगावची ट्रॅफिक काही तर कमी होणार नाही, ही चालू असणार आहे. आता काय माहीत कधी कमी होईल आपलं हे ट्रॅफिक. खूप ट्रॅफिक आहे एकदम, पाठी बघू शकता फुल ट्रॅफिक आहे. आज आम्ही त्यांना आपला कॉर्नर वडापाव माणगावचा फेमस, मम्मीला खूप आवडतो वडापाव खायचं आणि लगे हसायला लागली. मला अजून रडत होती तर बसायला भेटला नाही म्हणून. माझा खावला गरम गरम निघतं. आपला वडापाव खाते, मम्मीला खूप आवडतो. मम्मी एकदम ताव मारते. मम्मी पण दोन खाते सोया खायला. वडापाव खाऊन झालेला. आता आलो तर खरेदीसाठी रिक्षा बघायला, पण रिक्षाच लागत नाही. 5 मिनिटं झाली पण लागलेच नाही. मम्मी वैताग गेले, मी पण वैताग गेलो. आधी बसायला भेटला नाही, इथं बसायला जागा नाही. काय म्हणतात कधी काय माहिती. 10 मिनिटं झाली तरी आता आलो आहे महाड बस स्टॉपला. भेटे नाही एक पण बस. ऑटोची बस पण नाही भेटा आता ट्रेन चालू आहे. सो फायनल मी पोचलो आहे आमच्या खरोली गावात. ह्याच्या पुढे आमचं गाव आहे सुरू. रिक्षाने इथं आला तर बाबा गेले ते आम्हाला. मम्मी पण खूप दमले, गाडीत झोपा काढत होती. सगळे डुलक्या मारल्यात 1-2. चालते बाबा इथून गेला पुढे. सो मम्मी आज आपला प्रवास कसा होता सांग जरा. खूप जमलीस ना. दमली, खूप दमली, खूप पाय बी दुखायला लागले. रात्री जावं लागतील मला. नाही रात्री संध्याकाळी जाशील तू. मम्मी संध्याकाळी जाणार आहे, पण मी परवा जाणार आहे. सो आता पण चालतोय. इथं दादा आपल्याला लिफ्ट देतोय. चला. सो मित्रांनो आलो आपल्या वाडीत. इथून आपली वाडी चालू होते. आता जाऊ घरी. मेन म्हणजे तर मी मम्मीच्या आधीच पोचलो, पण तो म्हणजे ज्यांनी लिफ्ट दिली मला ते चांगलं होते. म्हणजे त्यांनी त्या गावाच्या बाहेर थांबवली, म्हणजे आपल्या वाडीच्या बाहेर. काहीतरी गावात जायचं होतं आणि मला वाडीत जायचं आहे. मग चालत आलेलो आहे. हा आपला गावचा घर. इथे बाबांनी लाकडं हे फाटे लावलेत. आपलं घर तुम्ही बघितलं असेल एक ब्लॉग, मी सगळे ब्लॉग टाकलेत मी गावचे. आता घरी पोचलो.